अतिशय महत्त्वपूर्ण आरोग्यदायी टिप्स. 1. आपल्या रोजच्या जेवणात तांदळाच्या भाकरीचा समावेश करा. यामुळे शरीरावर अतिरिक्त लठ्ठपणा येत नाही. 2. हातपाय थरथर कापण्याचा त्रास होत असेल तर रात्री जेवणानंतर 2 लवंगा चावून खाव्या आणि वरून गरम पाणी प्यावे. लवकरच फरक दिसेल. 3. कमरेत किंवा पाठीत तीव्र कळ मारत असल्यास लसूण पाकळ्या मोहरीच्या तेलात लाल होईपर्यंत उकळून घ्याव्यात आणि त्या कोमट तेलाने पाठीची मालिश करावी. 4. बटाटे उकडलेले पाणी फेकून न देता ते केसांना लावावे. यामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत. 5. ज्या स्त्रिया रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात किंचित सदैव मीठ टाकून पितात त्या स्त्रिया कधीच आजारी पडत नाहीत. 6. शरीराचा एखादा भाग भाजल्यास हळद पाण्यात कालवून मलमासारखी त्या जागेवर लावावी. यामुळे फोड येत नाहीत आणि जळजळ थांबते. 7. अपचनामुळे वारंवार छातीत जळजळ आणि आंबट पाणी येत असल्यास पुदिन्याची 7 ते 8 ताजी पाने स्वच्छ धुवून चावून खावीत. 8. लघवीचा काही त्रास होत असल्यास सीताफळाची मूळ दगडावर घासून त्याचा लेप पोटात घ्यावा, आराम मिळतो. 9. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात सीताफळाचा समावेश करावा. हे फळ ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 10. कफ आणि जुनाट खोकला झाला असेल तर विड्याच्या पानात म्हणजेच नागवेलीचे पान, लवंग आणि सुंठ पावडर ठेवून ते पान चावून खावे. छातीतील कफ मोकळा होतो. 11. कान खूप दुखत असेल किंवा कानात ठणका मारत असेल तर पांढऱ्या रुईच्या पानाला थोडे तेल लावून कोमट करावे आणि त्याचा रस गाळून 2 थेंब कानात टाकावे. दुखणे थांबते. 12. सांधेदुखी आणि कंबरदुखीपासून सुटका हवी असल्यास आल्याचा छोटा तुकडा गुळासोबत खावा. सांधे मोकळे होतात. 13. ताप आल्यावर अंग खूप फणफणत असेल तर तुळशीची पाने आणि गवती चहा एकत्र उकळून त्याचा गरम काढा प्यावा. भरपूर घाम येऊन ताप उतरतो आणि कणकण जाते. 14. दात खूप दुखत असल्यास तुळशीच्या पानाचा रस कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो बोळा दुखऱ्या दाताखाली दाबून धरावा. 15. जुलाब होत असल्यास पेरूची कवळे पाने म्हणजेच शेंडे स्वच्छ धुवून चावून खावीत. 1 तासात जुलाब थांबतात. 16. काळवंडलेली त्वचा तुकतुकीत आणि चमकदार बनवण्यासाठी साबण वापरण्याऐवजी मसूर डाळीचे पीठ, दुधाची साय आणि हळद एकत्र करून त्याने अंगाला उटणे लावावे. 17. रात्री नखे किंवा केस कापणे टाळावे, कारण यामुळे डोळ्यावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे आयुर्वेदात सांगितले आहे. 18. चेहऱ्यावर अतिप्रमाणात तेल येत असल्यास मुलतानी मातीमध्ये थोडे गुलाब पाणी मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. 19. जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिणे टाळावे. यामुळे पोटातील जठराग्नी मंदवतो आणि अन्न नीट न पचता गॅसेस होतात. जेवणानंतर किमान 30 मिनिटे पाणी प्यावे. 20. रोज नित्यनियमित कोमट पाणी पिल्याने शरीराचे जवळपास 80% दुखणे आणि जडपणा नाहीसा होतो, पण अतिप्रमाणात गरम पाणी पिऊ नका. 21. मान किंवा कोपर काळवंडलेली असल्यास कच्च्या दुधात थोडे बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून त्या भागावर चोळावे. 2-3 दिवसात फरक दिसतो. 22. पायांना किंवा हातांना सतत गोळे येत असल्यास शरीरात पाण्याचे आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले आहे हे ओळखावे. रोज 1 केळ खावे किंवा नारळ पाणी प्यावे. 23. पोटात खूप गॅस आणि कळा येत असतील तर चमचाभर ओवा हातावर चोळून त्यात थोडे काळे मीठ टाकून कोमट पाण्यासोबत गिळावा. 5 मिनिटात आराम मिळतो. 24. डोके जास्त दुखत असल्यास कपाळावर आणि कपाळाच्या कडेला लिंबाचा रस चोळावा. याने मरगळ दूर होऊन डोकेदुखी थांबते. 25. रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताच्या आणि पायांच्या तळव्यांना तिळाच्या तेलाने मालिश केल्यास अनेक आजारापासून शरीराचा बचाव होतो. 26. पित्ताचा तीव्र त्रास होत असल्यास सकाळी उपाशी पोटी ग्लासभर कोमट पाण्यात थोडे
ज्येष्ठमधाचे चूर्ण टाकून प्यावे. छातीतील जळजळ लगेच थांबते. 27. केसामध्ये कोंडा किंवा खवले होण्याचा त्रास असेल तर शिककाई आणि सीताफळीच्या बिया एकत्र कुटून त्या पाण्याने डोके धुवावे. 28. जेवणाची सुरुवात नेहमी काहीतरी गोड पदार्थाने आणि शेवट ताकाने करावा. हा आयुर्वेदाचा नियम पचनक्रिया कधीही बिघडू देत नाही. 29. चिमूटभर हिंग पावडर किंवा हिंगाचा खडा दाताखाली दाबून ठेवल्याने देखील दातदुखीपासून लगेच आराम मिळतो. 30. शरीरावर कुठेही खाज खरूज किंवा गचकरणं म्हणजेच फंगल इन्फेक्शन झाले असल्यास कडुनिंबाची पाणी आणि हळद एकत्र वाटून त्याचा लेप लावावा. यामुळे त्वचेचे इन्फेक्शन मुळापासून नष्ट होते. 31. मुक्कामार लागून सूज आली असल्यास किंवा सांधे दुखत असतील तर घाणेरीच्या म्हणजेच टणटणीच्या पानाचा पाला गरम करून बांधावा. यामुळे अवघ्या काही तासात अंतर्गत सूज ओसरते आणि वेदना थांबतात. 32. वारंवार तोंड वाळत असल्यास किंवा कोरडं पडत असल्यास तोंडात एक लहान विलायची, हिरवी विलायची ठेवून ती हळूहळू चावावी. यामुळे लाळ तयार होण्यास मदत होते. 33. हाडे मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज रोजच्या आहारात पांढऱ्या तिळाचा किंवा खसखशीचा समावेश करावा. 34. प्रमाणाहून जास्त ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असल्यास थंड दूध बिना साखरेचे थोडे थोडे प्यावे. ॲसिडिटीचा जळजळ लगेच शांत होते. 35. चापचाय सुधारण्यासाठी आणि वाढलेलं वजन वेगानं कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी जिरे आणि ओव्याची उकळलेली वाफवलेली पाने कोमट करून प्यावे. 36. किडनी स्टोनचा त्रास किंवा लघवी जळजळ होत असल्यास दररोज 1 ग्लास ताज्या नारळाचे पाणी किंवा कोहडाचा पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यावा. शरीरातील खडे आणि विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. 37. ज्यांना अस्वस्थता, मानसिक ताण किंवा रात्री नीट झोप येण्याचा त्रास आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लासात 2-3 बदाम आणि थोडे जायफळ उकळून दुधात मिसळून प्यावे. 38. अचानक लागलेली उचकी थांबत नसल्यास जिभेवर 1 लहान खडीसाखरेचा खडा किंवा चमचाभर साखर ठेवून हळूहळू चोकावी. उचकी त्वरित थांबते. 39. चेहऱ्यावरचे पिंपल्स, किल, मुहासे आणि जुने डाग घालवण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर काढून त्यात 2 थेंब लिंबाचा रस मिसळून रात्री चेहऱ्यावर लावावा. 40. घसा बसला असेल किंवा बोलताना वेदना होत असतील तर गरम पाण्यात थोडे सदैव मीठ आणि चिमूटभर हळद टाकून दिवसातून 3 वेळा गुळण्या कराव्यात. आवाज लगेच मोकळा होतो. 41. उन्हाळ्यात किंवा अतिउष्णतेमुळे नाकातून रक्त, उष्णतेचा ठसक येत असल्यास दोन्ही तळपायावर आणि कपाळावर कांद्याचा रस किंवा थंड पाण्याची सुती कपडा ठेवावा. 42. सकाळी उठल्यावर चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर रातभर पाण्यात भिजवलेले 5 ते 6 काळे मनुके आणि खजूर सकाळी चावून खावी आणि तेच पाणी प्यावे. 43. थंडीच्या दिवसात किंवा एसीमुळे त्वचा कोरडी आणि वृक्ष पडत असल्यास अंघोळीच्या पाण्यात 4 ते 5 थेंब खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल टाकावे. दिवसभर त्वचा मऊ आणि टवटवीत राहते. 44. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि एकाग्रतेसाठी रोज सकाळी 5 ते 6 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड आवर्जून खावेत. 45. ओठ खूप सुकत असतील किंवा फाटत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये म्हणजेच बेंबीत 2 थेंब शुद्ध तूप किंवा मोहरीचे तेल घालावे. 46. पायांच्या भेगा घालवण्यासाठी रात्री पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर एरंडेल तेल किंवा साजूक तूप लावून सुती सॉक्स घालून झोपावे. मित्रांनो, शरीर हेच आपलं खरं घर आहे. जर निरोगी राहिला तरच आपल्या माणसांची काळजी घेऊ शकता. या 45 टिप्स अगदी मनापासून तुमच्यासाठी एकत्र केल्या आहेत. यातील एक जरी टिप्स तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या कामी आली तर माझ्या या मेहनतीचं सोनं झालं असं मी समजेन. तुम्हाला या 46 पैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक छोटीशी कमेंट
मला पुढचे चांगले व्हिडिओ बनवायला खूप मोठी ताकद देतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की मित्रपरिवारासोबत शेअर करा. काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.